सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महार समुदायाच्या हक्कासाठी ठाम पाऊल, निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन सादर। कर्नाटक सरकारने नुकत्याच केलेल्या ऑनलाईन जातीय गणनेत महार समाजाची लोकसंख्या सर्वेक्षणातील त्रुटींमुळे कमी दाखवण्यात आली आहे। ही केवळ आकड्यांची चूक नाही, ही आपल्या आरक्षण हक्क आणि भावी पिढीच्या भविष्याशी संबंधित गंभीर बाब आहे। आज सकाळी 10:30 वाजता निपाणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोठ्या संख्येने समाज बांधव जमले। निवेदनात गणनेचा निषेध करून महार समाजाची खरी लोकसंख्या आकडेवारीत नोंदवण्याची ठाम मागणी करण्यात आली। एकत्रित मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयात अधिकृत निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये जातीय गणनेतील सर्व त्रुटींची त्वरित दुरुस्ती, महार समाजाची खरी लोकसंख्या अधिकृत आकडेवारीत नोंदवणे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या प्रसंगी समाजातील तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वक्त्यांनी एकतेचा संदेश देत ठाम घोषणा दिल्या। यावेळी निपाणी तालुक्याचे छलवादी महासभा अध्यक्ष विवेक कांबळे, अध्यक्ष सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिपुरे, मलेश चौगले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। येत्या बुधवारी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता बेळगाव येथे मोठा मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना पत्र सादर केलं जाणार आहे। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। एक लक्षात घ्या, या संपूर्ण कर्नाटकामध्ये एक अतिशय तांत्रिक मुद्दा उपस्थित करून महार समाज, होलियार समाज आणि चलवादी समाजामध्ये या ठिकाणी दुजाभाव निर्माण करण्याचं षडयंत्र ज्या कुमानवानं या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी एक निषेध मोर्चा आणि सदरच्या जो तांत्रिक अडचण आहे ते दूर करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहे। खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजामध्ये जन्माला येऊन पहिल्यांदा ऐतिहासिक जातीवादाचे चटके ज्या महामानवानं भोगलं, त्याच महामानवानं संपूर्ण महार जातीला ग्रहित धरून संपूर्ण समाज SC ST समाजासाठी राजकुतीचं धोरण अवलंबलं आणि हा राजकुतीचं धोरण अवलंबत असतानाच जाती अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी समोर करून ज्या समितीनं महार समाज वेगळा, चलवादी समाज वेगळा आणि होलियार समाज वेगळा अशा पद्धतीनं आमच्यात फोडा आणि झोडा ही नीती आखलेली आहे, ती नीती अतिशय वाईट पद्धतीने निषेधार्ह आहे आणि ती नीती बाजूला सारून महार, चलवादी आणि होलियार हे समाज वेगवेगळे नसून ते एकच आहे अशा पद्धतीचे एक ताकद निर्माण करण्याचं काम तुम्ही सर्वांनी तहसीलदारच्या मार्फत कर्नाटक शासनानं करावं अशा प्रकारची विनंती डॉक्टर आंबेडकर विचार मंचाच्या वतीने मी या ठिकाणी करतोय। धन्यवाद। ಹೊಲೆಯರ್ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಚಲವಾದಿ ಮಹಾಸಂಘದ ಪರವಾಗಿ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ವರದಿಯನ್ನು ವಿರೋಧಿಸುತ್ತಾ ನಾವು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಒಳಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂತ ಸೂತ್ರಗಳು ಬದಿಗಿಟ್ಟು ಮನುವಾದಿಗಳು ನಮ್ಮ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಒಳಗೆ ಬಲಗೈ ಮತ್ತು ಎಡಗೈ ಪಂಥಿಗಳನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಒಡೆದು ಹಾಕಿ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಅದಕ್ಕೆ ಅದರೊಳಗೆ ಏನು ತಪ್ಪತ್ತಡಿಗಳು ಆಗ್ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾರ ಮತ್ತು ಹೊಲಿರು ಒಂದೇ, ಇಲ್ಲಿ ಮಹಾರ ಅಂತ ನೋಂದಿರ್ತದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ। ಅದೇ ರೀತಿ ಆಂಧ್ರದ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದ್ರಾವಿಡ ಅಂತ ಇರ್ತದ, ಕರ್ನಾಟಕ ದ್ರಾವಿಡ ಅಂತಿದ, ಆಂಧ್ರ ದ್ರಾವಿಡ ಅಂತಿದ, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಬಲಗೈ ಎಡಗೈ ಪಂಥಿಯೊಳಗೆ ಸೇರಿಸಿ ನಮ್ಮ ಬಲಗೈ ಪಂಥಿಯೊಳಗೆ 5% ಮಾಡಿದರು, ಅಂತಾವೆಲ್ಲ ಅವ್ರೊಳಗೆ ಸೇರಿಸಿ 6% ಮಾಡಿದರು। ಇದು ನಮ್ಮ ಬಲಪಂಥಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಯದ। ಅಂತಾದ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕೈಯೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಒಂದೇ ಜಾತಿಯನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಂಚದಿಂದ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಮುಂದುವರಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ।